नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव 11वी राज्यशास्त्र या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हर्च्युअल लेक्चरमध्ये आपण प्रतिनिधित्वाची माध्यमे हा विषय पाहिला आणि त्याच्यामध्ये राजकीय पक्ष हे प्रतिनिधित्वाचं सगळ्यात महत्वपूर्ण माध्यम आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. या राजकीय पक्षाचा नेमकी उदय कसा झाला हे आपण पाहिलं आणि हे राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कशा पद्धतीचा वापर करतात हेही पाहिलं. भारतामधले जे प्रमुख 7 राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस अशी जी निवडणूक आयोगाने जी प्रमुख 7 राष्ट्रीय पक्ष आणि इतर अनेक प्रादेशिक पक्ष हे कसे निर्माण झाले हे आपण पाहिलं. त्याचबरोबर नवीन राजकीय पक्ष कसा निर्माण होतो, तर ज्यावेळेस अस्तित्वात असणारा राजकीय पक्ष लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही त्यावेळेस नवीन राष्ट्रीय पक्ष किंवा नवीन राजकीय पक्ष हा निर्माण होत असतो. आता प्रतिनिधित्वाची जे माध्यमे आहे त्याच्यामधलं पुढचं माध्यम आहे ते म्हणजे हितसंबंधी गट आणि दबाव गट. हितसंबंधी गट आणि दबाव गट ही लोकांची प्रतिनिधित्व करणारं अनौपचारिक माध्यम आहे. हितसंबंधी गट आणि दबाव गट हे शासकीय धोरण आणि लोकांना प्रभावित करण्यासाठी जेव्हा एका विशिष्ट हितासंबंधित लोक एकत्र येतात, संघटित होतात आणि ते दबाव टाकतात तेव्हा त्याला दबाव गट असं म्हटलं जातं. हे गट प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभाग घेत नाहीत, स्वतः निवडणुका लढवत नाहीत, त्यामुळे ते सरकार किंवा विरोधी पक्षात नसतात, स्वतः ते निवडणुका लढवत नाही. ते बाहेरून शासनावर दबाव टाकून आपले जे काही आपल्या हिताचे जे निर्णय आहेत ते शासनाकडून करून घेण्याचा प्रयत्न ते करत असतात. शासनाला प्रभावित करण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. म्हणून अशा दबाव गटांना प्रचार गट किंवा लॉबी असं सुद्धा म्हटलं जातं. आता याची काही उदाहरणं द्यायची झाली तर कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना ही काही दबाव गटाची उदाहरणं आपण त्याला म्हणू शकतो. आता ही जे दबाव गट आहेत हे राजकीय पक्षापेक्षा वेगळे कशी आहेत, तर राजकीय पक्ष हे शासकीय प्रक्रियेचा एक भाग असतात, एक घटक असतात. ते शासनाच्या धोरणाच्या आतमध्ये राहून, शासना अंतर्गत राहून त्याच्यावर प्रभाव टाकत असतात. तर दबाव गट हा बाहेरून प्रभाव टाकत असतो, तो शासनामध्ये सहभागी नसतो, निवडणुका लढवत नाही, त्याचे कुठलेही सभासद शासनामध्ये नसतात, परंतु बाहेरून दबाव टाकून निवडणुका न लढवता कायदे मंडळाचे ते प्रतिनिधी त्या ठिकाणी नसतात तरी सुद्धा ते प्रभाव टाकत असतात. म्हणजे राजकीय पक्षांपेक्षा त्यांची भूमिका थोडीशी वेगळी असते. त्याचबरोबर राजकीय पक्षांचा आवाका हा विस्तृत असतो. राजकीय पक्ष एकाच वेळेस अनेक पातळ्यांवर, राजकीय पातळी, सांस्कृतिक पातळी, आर्थिक पातळी, सगळ्या पातळ्यांवर ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांचा आवाका खूप मोठा असतो. तर या उलट दबाव गटाचं उद्दिष्ट हे मर्यादित असतं. म्हणजे जर विद्यार्थी संघटना फक्त विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत तेवढेच प्रश्न घेऊन ते लढत असते, किंवा शेतकरी संघटना आहे ती संघटना फक्त शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तेवढेच घेऊन ती त्या ठिकाणी लढत असते, तिला बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही प्रश्नांची काही देणं घेणं नसतं. म्हणून त्याचा जो उद्दिष्ट आहे ते खूप मर्यादित स्वरूपामध्ये असतं. त्या उलट राजकीय पक्षांचा जो आवाका असतो त्याचं जे उद्दिष्ट असतात हे खूप मोठे असतात. एका विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासनावर प्रभाव टाकून आपले उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी हे दबावगट प्रयत्न हे करत असतात. आता दबावगट हे सामाजिक चळवळीपेक्षा सुद्धा काहीशे वेगळे असतात. दबाव गटाची जी संरचना असते ती अधिक औपचारिक असते. सामान्यतः सामाजिक चळवळी औपचारिक संरचना अथवा संघटना ती नसते, ती एखाद्या विशिष्ट विषयाचा पाठपुरावा त्या ठिकाणी करत असते. उदाहरणार्थ चिपको आंदोलन, झाडं वाचवण्यासाठी केलेलं आंदोलन, आणि विशिष्ट एका प्रदेशामध्ये तिथले झाडं वाचण्यासाठी ते केलेलं आंदोलन होतं. म्हणूनच दबाव गटांना संघटित हितसंबंधाचे प्रतिनिधी असं म्हटलं जातं. म्हणजे एका विशिष्ट गटामधले लोक, हितसंबंधी लोक एकत्र येतात आणि ते शासनावर प्रभाव टाकतात, म्हणून त्यांना दबाव गट किंवा हितसंबंधी गट असं म्हटलं जातं. आता भारतामधले जे काही प्रमुख हितसंबंधी गट किंवा दबाव गट आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, कामगार संघटनेच्या बाबतीमध्ये भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना,
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, भारतीय मजदूर संघ, हिंदू मजदूर संघ, तसंच शेतकरी संघटनेच्या बाबतीमध्ये अखिल भारतीय किसान सभा, भारतीय किसान युनियन, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटनेच्या बाबतीमध्ये नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्हीपी, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, अशा अनेक संघटना आहेत की त्या संघटना ह्या दबाव गट किंवा हितसंबंधी गट म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. अमेरिकेसारख्या प्रगल्भ अशा देशामध्ये जिथं लोकशाही विकसित आहे आणि अध्यक्षीय शासन पद्धती तिथं आहे, तिथं सुद्धा अशा पद्धतीचे दबाव गट आहेत. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स, अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर अँड काँग्रेस ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, नॅशनल असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट अँड कलर्ड पीपल, अशा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हितसंबंधी गटाच्या माध्यमातून शासनावर दबाव आणि शासनाकडून आपलं म्हणणं मान्य करून घेण्याचा प्रयत्न हा या हितसंबंधी गट आणि दबाव गटातून केला जातो. असंच एक पुढचं जे माध्यम आहे, प्रतिनिधित्वाचं जे प्रमुख माध्यम आहे, त्याच्यामध्ये अशासकीय संस्था, ज्याला आपण NGO असं म्हणतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ही सुद्धा शासनावर एक प्रतिनिधित्वाचं अजून एक माध्यम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अशासकीय संस्था या प्रतिनिधित्वाचं आणखी एक माध्यम म्हणून त्याला पाहिलं जातं. या संस्था सामान्यतः खाजगी आणि बिगर व्यापारी स्वरूपाच्या असतात. त्याच्यामध्ये अहिंसक मार्गाने कुठल्याही प्रकारची हिंसा न करता आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न हा याच्यात केला जातो. विशिष्ट उद्दिष्टांच्या रक्षणाकरता त्यांचं कार्य हे चालू असतं आणि त्या क्षेत्रात ज्या महत्वाच्या तज्ज्ञ व्यक्ती असतात त्या त्याच्याशी जोडलेल्या असतात. या अशासकीय संस्था ह्या प्रामुख्याने आपल्या भागामध्ये असणारे जे वंचित घटक आहे, मग गरीब लोकांच्या संवर्धनासाठी किंवा तिथं असणारे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी किंवा जे लहान मुलं आहेत, बालकं आहेत, स्त्रिया आहेत, यांच्यासाठी या अशासकीय संस्थांचं काम हे सतत चालू असलेलं आपल्याला दिसून येतं. आज समाजामधल्या अशा अनेक अशासकीय संस्था आहेत की ज्या समाजाच्या विकासासाठी काम करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने आपण या प्रतिनिधित्वाच्या ज्या माध्यमे आहेत हे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. या पाठामध्ये आपण लोकांचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या विविध माध्यमातून कसं केलं जातं ते आपण पाहिलं. लोकशाहीच्या यशामध्ये ही प्रतिनिधित्वाची जी पद्धत आहे ती खूप महत्वपूर्ण अशी आहे. याचा अभ्यास आपण या पाठामध्ये केला. आपण पुढच्या ज्या पाठामध्ये आपण न्यायमंडळ हा जो शासनाचा अजून एक महत्वपूर्ण भाग आहे याचा अभ्यास आणि शासन आणखी एक महत्वाचा भागाचा आपण त्या ठिकाणी अभ्यास आपण करणार आहोत. न्यायमंडळाचा अभ्यास आपल्याला पुढील पाठामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धन्यवाद.